माणुसकीला काळीमा फासणारी घटना. मुक्या जीवांचा मृत्यू नेमका कशामुळे? परिसरामध्ये हळहळ व्यक्त. सांगली शहरामधील रमामाता नगर माने प्लॉट या परिसरामध्ये आज सकाळी एक हृदयद्रावक घटना समोर आली. काही दिवसापूर्वी 2 भटक्या कुत्र्यांनी 7 ते 8 पिल्लांना जन्म दिलेला होता. या पिल्लांचे पोट भरण्यासाठी या दोन्ही कुत्री परिसरामध्ये अन्न शोधून भटकंती करून आपल्या पिल्लांचा उदरनिर्वाह करीत होत्या. या परिसरातील स्थानिक नागरिकही या निष्पाप जीवाकडे मायेने बघत होते. पण काल रात्री अचानक असे काही घटना घडली की आज सकाळी या परिसरातील नागरिक हे हादरूनच गेले. 6 निष्पाप पिल्ले आणि 1 कुत्री ही आज सकाळी रमामातानगर माने प्लॉट या परिसरामध्ये मृत अवस्थेत आढळून आली. एकाच वेळी इतक्या मुक्या जीवांचा मृत्यू झाल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमके या जीवांचा मृत्यू कशामुळे झाला? त्यांना विषबाधा झाली की आणखीन काय? असे अनेक प्रश्न या परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित होत आहेत. या मुक्या जीवांनी कोणाचेही नुकसान केले नव्हते. हसत खेळत बागडत राहणारी ही निष्पाप जीव आज मृत्यूच्या छायेमध्ये विसावलेली आहेत. अशा दुर्दैवी वेळ ह्या पिल्लांवर आणि त्या कुत्रीवर का आली याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांच्या मधून होत आहे. याचबरोबर भटक्या प्राण्यांच्या संरक्षणाबद्दल प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा नागरिकांच्या समोर आलेली आहे. शहरात भटक्या प्राण्यांना ना योग्य व्यवस्था, ना उपचार, ना संरक्षण या सर्व घटनांमुळे अशा मुक्या प्राण्यांवर अशा घटना वारंवार घडत आहेत. अशी भावना नागरिकांच्या मधून व्यक्त केली जात आहे. मुक्या जीवांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी ही घटना असून यामागे सत्य काय हे समोर येणार का असा प्रश्न नागरिकांच्या मनामधून उपस्थित होत आहे. आत्ताच एक बातमी ऐकली. गारपीरजवळ 4 कुत्र्यांची पिल्ले आणि त्या कुत्र्याच्या आईला विष घालून मारले. आता हे पहिल्यांदा घडलेली घटना नाही. आपल्या आजूबाजूला अशा रोज घटना घडतात. मध्ये एकदा राजवाड्यामध्ये देखील एक 4-5 महिन्यामागं बिर्याणीमध्ये विष घालून 8 ते 9 कुत्र्यांना मारले. दुर्दैवाची गोष्ट अशी की एखाद्या माणसाला जर एखादं कुत्रं चावतं त्यावेळेला आपण ते किती व्हायरल करतो. रेबीज झाला किंवा काय कुत्रं चावलं वगैरे, आणि ते करणं योग्य पण आहे. त्याला काय मी म्हणजे त्याला नावं ठेवत नाही मी. पण हे जेव्हा कुत्र्या बाबतीमध्ये घडतं त्यावेळेला म्हणजे आपला निष्पक्षपणा जातो कुठे, ते बरं व्हायरल होत नाही. त्यावेळेला एकीकडे आपण पशुपतीनाथ म्हणतो शंकराला फुले वगैरे वाहतो, आणि पण जेव्हा त्या शंकराच्याच लेकरांना जेव्हा अमानुषपणे छळ करून मारलं जातं, विष घालून मारलं जातं, तेव्हा आपला आवाज जातो कुठे? ही खूप लाजिरवाणी गोष्ट वाटत नाही? आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत जो काही आता कुत्र्यांची संख्या कमी करण्याचा जो विषय सुरू आहे, उपक्रम राबवला जातो आहे, या गोष्टीचा फायदा ॲनिमल हेटर्सना होतो आहे आजकाल, असं मला वाटतं आहे. की जेणेकरून बाबा त्या अंतर्गतच त्यांना एक मोकळं रान मिळालं आहे. कारण वरनं दबाव एवढा आहे केंद्रातून कुत्र्यांची संख्या कमी करण्याचा, तर त्यांना ते तेवढंच फावलं आहे असं वाटतं आहे. आणि ही अशी संख्या खूप वाढत चालल्या आहेत. बऱ्याच वेळेला असं होते की ते तेवढं व्हायरल होत नाही मीडियावरती, पण हे खूप होते आपल्या आजूबाजूला की त्यांचा छळ होणे, त्यांना पकडून नेणे, कसंही त्यांना दगडं मारणे वगैरे, त्यांना विष घालून बऱ्याच वेळेला मारलं गेलेलं आहे. तर हे कुठंतरी या गोष्टीला शासनाने दखल घेतली पाहिजे या गोष्टीची, असं मला वाटतं आहे, जेणेकरून या गोष्टीवरती आळा बसावा. धन्यवाद.